नमस्कार. होम मिनिस्टर को पावर्ड बाय सिंथॉल लाईम फ्रेश स्पेशल पार्टनर अल्पनलिबी जज जेलीच्या या भागात मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. अहिल्यादत्त सोसायटी, रघुनाथ विहार रोड, खारघर, नवी मुंबई या ठिकाणी आपण आलेले आहोत. पल्लवी लवेश बागवे या वहिनींना भेटून त्यांना बोलतं करणार आहोत. चला जाऊन भेटूया बागवे कुटुंबाला. नमस्कार. घ्या उखाणा. चांदीच्या ताटात सोन्याची केळी, लवेशांचं नाव घेते होम मिनिस्टरच्या वेळी. अरे वा. नाव काय तुमचं? लवेश. लवेश लवेश ल लवेश पण त्याच्यात पहिली दोन अक्षर काय? लवे. बरंच काही घडलेलं दिसतंय. हे माझे मिस्टर, नमस्कार. हे माझे सासरे, नमस्कार. हे माझ्या सासूबाई, नमस्कार. माझी ननंद, नमस्कार. हे माझे आजोबा, बरं. ही आई माझी, हो. ते पप्पा तिकडे आहेत ते, बरं. आणि आजी, माझा भाऊ, हो. आणि ह्या माझ्या मावशी आहेत, मावशी सासू आहे, नमस्कार. आणि तिकडे तो दादा आहे माझा, हो, हो. ती वहिनी, आणि त्या पाठीमागे त्या माझ्या 2 मैत्रिणी आहेत, आणि बरं. बाकी सगळ्या अहिल्यादत्त परिवार. नमस्कार सगळ्यांना. नमस्कार. सुरुवात करूया आजच्या गप्पात. नमस्कार. 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 कुठलं बालपण? बालपण मुंबईचंच, खारला. आणि तुम्ही? माझं वरळीचं होतं, तसं आम्ही नंतर सीवूडला 18 वर्ष राहिलो. सीवूडला? हां, इकडे नवी मुंबईतच. मग कॉलेज कुठलं होतं? कॉलेज आमचं वाशीला ICL. माझं ICL, तिचं मॉडर्न. मी विचारलं का त्यांचं? आता मग भेटले कुठे दोघे? भेटलो, आमचं लव्ह मॅरेज आहे. तसं 8 वर्ष 9 वर्षानंतर आम्ही लग्न काय केलं. सांगता? कसं काय, कुठे भेटले? आम्ही वाशी डेपोला. वाशी डेपो? काय झालं वाशी डेपोला? म्हणजे असं नंतर मग खारवरून मी सीवूड्सला शिफ्ट झालेले 10 नंतर. तर मग आम्ही ह्याला येता जाता पाहिलं होतं. नाही नाही, पण कुठल्या डेपोत बघितलं? वाशी डेपोलाच पाहिलं होतं, कारण त्याचं कॉलेज आणि माझं कॉलेज आजूबाजूलाच आहे. म्हणजे डेपो राहायला पण आम्ही एकच जागी आहे. नाही नाही, ते कळलं मला, पण डेपोत काय तुम्ही काय करायचं डेपो? घरी यायच्यासाठी पकडायला. किंवा बस पकडायला कधी. अच्छा, बस स्टॉपला असायचं तुम्ही वाशी त्या डेपो डेपोत, बस, वाशी हां. डेपोला. मग तुम्ही आधी येऊन उभ्या राहायच्या का? दोघांचा टायमिंग सेमच होता शिकायचा. मग त्याच्यानंतर मग ह्याचा मित्र माझ्या कॉलेजमध्ये होतात, मग त्याच्या थ्रू मग ह्याची फ्रेंडशिप नाही झाली. ना, पण कशी काय? अनोळखी दोघे, एकमेकांना कधी बघितलेलं नाही, एका डेपोला त्या बस स्टॉपवर दिसता, आणि मग सुरुवात कशी झाली? तेच, त्याचा मित्र माझ्या कॉलेजमध्ये होता आणि तो माझा मित्र होता. तर अच्छा. मग त्याच्या थ्रू त्याची म्हणजे माझी फ्रेंडशिप झाली त्याच्यासोबत. मग हळूहळू मग आम्ही बोलायला लागलो, मेसेजेस वगैरे. हो. कुठली बस होती नंबर? 20 नंबर आणि 22 नंबर. 20 आणि 22. हां, मग काय करायचे 20 आणि 22ला? 20 आणि 22 नंबरची बस असायची. अच्छा, त्या बसने जायचे. हां. मग मित्र पण हळूहळू कटवला त्याला. नाही. मग मित्राशिवाय दोघेच एकदा कधी भेटले? मग त्याच्यानंतर मग सीवूड्सला सेक्टर 46चा बस स्टॉप आहे, तेव्हा ह्याने मला प्रपोज केलं. तुमचं सगळं बस स्टॉपवरच आहे का? लग्न डेपोत नाही ना केलं? वाशी डेपोच्या बाजूला. अरे, मग पुढे सुरुवात कशी झाली? प्रपोज कोणी केलं प्रपोज सुरुवातीला? ह्यानेच केला मला. तुम्ही? हां, म्हणजे मी विचार करत होतो ती बोलेल काय, पण मीच काय प्रपोज केला कधी? 8 नोव्हेंबरला. कुठे? वाशीला आहेत तिकडे. वाशीला. कुठे? सिव्हिल स्टेशनच्या इकडे केला तिला प्रपोज. हां. त्यानंतर मग 1 तुम्हाला महिन्यानंतर भीती नाही वाटली डायरेक्ट विचारताना? नाही, तसं माहिती होतं की आधीच उत्तर काय असणार म्हणून. का 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 कशावर? कशावरून तुम्हाला कळलं होतं? एवढं त्याला कळलं बोलणं असेल, जरा म्हणजे माझ्या मनात पण असेल. तुमच्या मनात होतं तेव्हा? बरोबर. मग काय तुम्ही प्रपोज केल्यावर होकार दिला हा, दिला मी लगेच त्याच दिवशी? लगेच नाही दिला, थोडं हे केलं त्या दिवशी, थोडंसं सांगितलं. नंतर मग 1 महिन्यापर्यंत असं मग होत झालेलं. काय 1 महिन्यापर्यंत काय? नंतर 8 डिसेंबर पासून आमचं एकदम कन्फर्मच झालेलं. आणि कुठलं वर्ष होतं ते? वर्ष साधारण 2011. 11. हां. मग घरी माहीत नव्हतं ना? नाही. कळलं कसं तुमच्या घरी? म्हणजे मी मम्मीला सांगितलं होतं की लवेश माझा मित्र वगैरे आहे. लवेश काय नाव आहे, त्याच्यातच सगळं दडलेलं आहे हे, हो की नाही? हो. हां, प्रेमाचंच नाव आहे ना? पहिलं. हो ना? काय चेहरा खुल्ला आहे. मग घरी सांगितलं तुम्ही? मम्मीला घरी सांगितलं मी नंतर
की असा असा मुलगा मला आवडतो. मग? पण मम्मीच म्हणाली लवेश आवडतो का तुला. अच्छा, त्यांना अंदाज आला होता. मग तुम्ही काय म्हणाला? हो. मी म्हटलं हो. मग काय म्हणाले? मग त्याच्यानंतर थोडंसं तिला हे झालं की काय? असं बरोबर धक्का असं नाही, पण असं वाटलं नव्हतं की म्हणजे करेन मी असं काय. तुम्ही? हां. पण मग त्याच्यानंतर मग दुसऱ्या दिवशी पप्पांना सांगितलं. आई नाही? हां पप्पा. मग काय नाही. पप्पा मग थोडे नॉर्मल बोलत नव्हते. तुमच्याशी? हां. हे नॉर्मल आहे. पप्पा बोलत नव्हते हे नॉर्मल आहे. तो मग थोड्या वेळसाठी बोलत नव्हते. बरोबर, वाईट वाटलं असणार. त्याच्यानंतर मग काय नाही, मग झालं व्यवस्थित. कसं झालं मग ठीक आहे म्हणाले. मग कुठे जॉबला आहे वगैरे विचारलं. तेव्हा तुम्ही नोकरी लागले होते? हो, तेव्हा मी नोकरी वगैरे लागून मग त्याच्यानंतर तिने सांगितलं. सांगितलं. आणि तुमच्या घरी कसं कळलं? तिने सांगितलं. काय? तिने म्हणजे मम्मीने तिला विचारलं असं, म्हणजे तू येतेस घरी तर आम्ही लवेशला बघू का मुलगी, तर तुझं काय नसेल. ती बोली नाही नाही नाही, मी आमचं चालू आहे. हे आहे. काय चालू आहे? चालू आहे म्हणजे बस, आमची बस सुरू आहे. प्रेमाची बस आमची सुरू आहे. हो ना? असं नाही. अरे तसं नाही, काय तसंच आहे. पण आता लग्नाला किती वर्ष झाली? लग्नाला 1.5 वर्ष आली. कसं असतं हो लग्नानंतर? काय बदल असतो? बदल असं काय नाही, ठीक आहे नॉर्मल. काय हो, काय असतं? माझ्यासाठी तर रिस्पॉन्सिबिलिटी वाढल्या आहेत. काय काय कशी 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 सांगा ना. आधी बिंदास बाहेर जाऊ शकत होतो, आता विचारल्याशिवाय बाहेर जाताच येत नाही. जातो तरी सुद्धा जातो. म्हणजे प्रत्येक गोष्टीला विचारायला लागतं. असं काही नाही असं ते विचार बाहेर जातो. त्या नाही म्हणताय, तुम्ही होय म्हणताय, खरं काय आहे? असं काही नाही आहे. फक्त संडेचं म्हणणार पल्लवी मी खाली जाऊन येतो बस. मग फ्रेंड्ससोबत खेळणार, संध्याकाळी 5 वाजता येणार. पण बाकी एरवी विचार मी लग्नानंतर विचारतो. जनरली बंधनं येतात का हो? बंधनं अशी नाही, येतात थोडीशी. मग मला सांगा, आता यांना न सांगता 8 दिवस तुम्ही पिकनिकला गेले. 8 दिवस कुठे, 1 दिवस काय बाहेर जायला भेटत नाही. व्यथाच आहे यांची लग्नाला. काय विचारांची काय परिस्थिती झाली? काय काय केलं त्यांचं असं? काय नाही गेलं. काय केलं? 8 दिवस जाऊ शकत नाही म्हणतात मित्राबरोबर. नाही. समजा हे गेले, हा 3 दिवस जाणारच गेले नाही. आणि 3 दिवसांनी फोन करून सांगितलं सॉरी या, मी मित्रांबरोबर आलोय, घरी कळवायचं राहिलं. असं काय करतील या? नाही, पहिली गोष्ट तर त्याच दिवशी येतील ती लोक शोधायला मला सर्व. पिकनिकला? हा, कुठे असेल तिथे येतील आणि मला घेऊन येतील परत. एवढी बंधन असतात ना बंधन लग्नाला? असेल. हा मग बरोबर आहे ना. राहू नाही शकत एकमेकांशिवाय. राहू नाही शकत एकमेकांशिवाय म्हणून. सकाळी 10 ते 5 खाली राहू शकता बरोबर बोललात. हा? बरोबर बोललात. आणि राहू नाही शकत. काय प्रेम आहे लवेश. हो ना? पण छान वाटतं. कशी साथ दिली तुम्हाला 1.5 वर्ष? खूप चांगली दिली. कुठल्या गोष्टीचा मम्मी पप्पांना पण सगळं सपोर्ट असतो. काय कुठल्या गोष्टीची कमी नाही पडून म्हणजे सर्वासाठी उभी राहते. पाहिजे तसं कधी हे नाही केलं कोणाला. मम्मी पप्पांना तर नाही, मला पण नाही कधी दुखवलं. सगळ्यांना बरं असं. तुम्ही दुखवता? नाही, मी पण नाही दुखवलं. हो म्हणाले बघा. काय हो आता बोला, काय म्हणाले त्या? हो का म्हणाल्या? थोडासा राग असेल, बस. राग येतो मला लगेच. का? कधी-कधी. कसला? असंच कसं येत नाही म्हणजे असं आला तर कधी. ते BSTच्या बस स्टॉपवरती जेव्हा उभे राहत होता डेपोमध्ये, त्यावेळेला कधी चिडचिड करायचा तुम्ही? नाही व्हायची, पण एवढे नाही. काय व्हायची चिडचिड? नॉर्मल म्हणजे एवढी नाही. माहिती होतं तिला पण. पण त्याचं असं आहे की पटकन बोलून टाकायचं दुसऱ्याला. रागाच्या त्याच्यामुळे भरात. वाईट वाटतं ना हां, मग समोरच्याला. तेच त्याला कळलं पाहिजे ना ते. बरं, वहिनींचा स्वभाव कसा आहे? चांगला आहे, खूप मन मिळावं आहे. कधी तिला राग नाही येत, मला आलं तरी ती सांभाळून घेते मला आला, म्हणून ती गोष्ट बरी आहे. आता यांना एक चॅलेंज देतो, आव्हान. हां, घरात मी काही चिठ्ठ्या लपवले. ओके. 1, 2, 3 म्हटल्यानंतर एक चिठ्ठी शोधत चांदीची अन्नपूर्णा घेऊन यायची. चालेल. घरातले सगळे मदत करतील, पण धावपळ तुम्हाला करायची आहे. बरं. आज आपल्या भेटीला 2 पाहुणे आलेले आहेत. त्यांचं स्वागत करूया. अल्पेनलिबे जज जेली बेअर आणि बॉटल. आपण या खेळासाठी वहिनींना चीअर करण्यासाठी आज 2 गट करणार आहोत. एका बाजूला असेल अल्पेनलिबे जज जेली बेअर टीम आणि दुसऱ्या बाजूला असेल अल्पेनलिबे जज जेली बॉटल टीम. अल्पेनलिबे जज जेली यांच्याकडून या खेळासाठी स्पेशल गिफ्ट हॅम्पर सुद्धा मिळणार आहे. हवनकुंड. वेळ सुरू झाली. उंदीर मामा की जय.
मंदिर हे बाय गणपती गणपती. 25 सेकंद झाली. एल्पेनलिबे जस्ट जेली कोला बॉटल्स. 10 9 अशक्य ही शक्य करतील आठ. स्वामी. 7 6 सापडली. 4. अभिनंदन, चांदीचं नाणं मिळालं. चांदीचा कुंकवाचा करंडा मिळाला. अभिनंदन. ही चांदीची तुळस मिळाली तुम्हाला. अभिनंदन. आणि तुमच्या घरामध्ये चांदीची अन्नपूर्णा सुद्धा आलेली आहे. अभिनंदन. आणि वहिनींना अल्पेनलिबे जज जेली यांच्याकडून मिळते आहे ही भेटवस्तू. अभिनंदन. नमस्कार सगळ्यांना. नमस्कार. काय म्हणणं आहे तुमचं जावयाबद्दल? नाही जावई छान आहे. नाही जावई छान आहेत. छान आहे. तुम्हीच बोललात नाही जावई छान आहेत. हे चांगलेच जावई. चांगले, हो ना? खुश आहात ना हो तुम्ही? हो खुश आहे. व्यवस्थित. मुलीने जे बघितलं हो हो ते डेपोत चांगलं केलं. हो की नाही? काय सांगणार मुलीला? काय सल्ला देणार? काय नाही छान राहते छान बस. होय ना? खुशीत आमच्यासाठी तेच पाहिजे. व्हेरी. सासूबाई? सुनेबद्दल काय बोलावं तेवढंच जास्त आहे. मस्त आहे, छान आहे. होय ना? हो एकदम चांगली. एकदम मग चांगली. मुलाने जे काही केलं ते फार चांगलं आहे. केलंय. भले अभ्यास नाही केला पण जे केलं कॉलेजला जाता येता बसचे फायदे. हो की नाही? पण शोधली ती चांगली शोधली ना. हो ना? हा बरं झालं ना. हो. खुश आहात. सांगा सुनेबद्दल. छान आहे. कधी कुठच्या गोष्टीची कमतरता नाही आहे. फक्त तिने त्याच्याबद्दल जरा सांभाळ करायला, कारण त्याला राग जास्त येतो, पण ती ॲडजस्ट स्वतः करते. त्यामुळे ते प्रकरण पुढे वाढत नाही कुठच्याही रागामुळे. ते नाही, ती सांभाळून घेते कुटुंबाला. व्यवस्थित आहे सगळं. मुलाला काय सल्ला द्या? मी आता त्याला सांगला त्याचा रागच महत्त्वाचा आहे, तो त्याने कमी करावा. इतकं छान प्रेमाचं आनंदाचं वातावरण आहे. तुमचं रागावरती नियंत्रण जर झालं तर या घरात आहे ना त्यापेक्षा दसपटीने आनंद वाढेल. नक्कीच हो नक्कीच. की नाही? येस आणखी नक्की. आनंद हो होतो. हो. मी फक्त तिला सांगेन की फक्त मोठ्यांचा मान ठेव बस, बाकी काय नाही. सगळ्यांना फक्त मोठ्यानं सांभाळ. अजून कोण बोलणार आहे? पल्लवी खूप शांत आहे आणि आम्हाला खूप समजून घेते ॲक्च्युली, मला आणि माझ्या दुसऱ्या फ्रेंडला, कारण की आम्ही दोघी भांडखोर आहात म्हणून. ती जशी लवेशला सांभाळते तशी आम्हाला ऑफिसमध्ये सांभाळते आणि सगळ्यांची फेवरेट आहे ती. लवेश, अशा वेळेला तुमचं काय म्हणणं आहे? काय तुमची जबाबदारी वाढली असं तुम्हाला वाटतं? पहिली जबाबदारी तर राग कमी करणं आहे. तिथं मी करणार आहे. मला प्रॉमिस प्रयत्न करेन. करेन. आजपासून रागावरती नियंत्रण ठेवा. नक्की घेईन. असं केलं तर आवडेल तुम्हाला? नक्कीच. राग कमी तर केलाच पाहिजे. तिकडेही देवार आहे आणि तिकडे स्वामी आहेत. यांचा आशीर्वाद या कुटुंबावरती आहे. त्या उत्तर आनंद घरात नांदणार आहे हा विश्वास आहे. आणि या विश्वासाबरोबर एक खेळ आहे. गाणं सुरू झाल्यानंतर ती उशी पुढे पुढे पास करायची. गाणं थांबेल तेव्हा उशी ज्यांच्याकडे त्यांना एक शिक्षा मिळणार. त्यांनी जर ती शिक्षा पूर्ण केली तर या घरात आलेल्या गृहलक्ष्मीला बक्षीस मिळेल. त्यासाठी हे गाणं. गाव कुठलं? गाव आम्ही कोकणातले. कोकणात कुठे? सिंधुदुर्ग. सिंधुदुर्ग. सिंधुदुर्गात कुठलं गाव? जांभवडे म्हणून आहे. मग एस टी कुठे पकडायचे लहान असताना? बॉम्बे सेंटर. व्हेरी गुड. बॉम्बे सेंट्रल पासून एरडव पर्यंत गावात जाईपर्यंत येणारे 5 बस स्थानक ज्याला डेपो म्हणतात ते सांगा. तुमची वेळ सुरू होते आत्ता. राजापूर, राजापूर चिपळूण, 2, लांजा, लांजा 3, रायपट्टण रायपाटण आणि पाचल. माझं गाव कुडाळ. इतक्या वेळा गेलो एस टी स्टँड. या 5 एस टी स्टँड मध्ये एकदाही नाही गेली गाडी. चला ही संधी आपण आजोबांकडे दिली. ती मुंबईवरून सुटली की नाही गाडी की परत ती म्हाडला थांबायची. माड. म्हाडला परत माणगाव, हा संगमेश्वर, म्हणजे अशी चिपळून खेड किंवा असं जी होती की नाही ती लांजावर पुणे गाडी राजापूरला जायची नाही. हा हा तर वरती लांजावरून पुढे जायची. डायरेक्ट पाचर म्हणून गाव आहे काय तिकडे जायची. पाचर डायरेक्ट पिरडव. अरे वा, बघितलं आजोबाने नेलं. तुम्ही आपल्या इकडे तिकडे फिरत बसला. हा बरोबर आहे ना. अभिनंदन. चला या आजोबांनी तुम्हाला बक्षीस मिळवून दिलं. अभिनंदन. गाणं. नदीच्या पल्ल्याड आईचा डोंगर, नदीच्या पल्ल्याड आई.
रंगीत चकत्यांमधून गुलाबी चकत्या चमच्याच्या सहाय्याने वेगळ्या करायच्या आहेत. 30 सेकंदामध्ये 8 चकत्या गोळा करायच्या आहेत. तुमची वेळ सुरू होते आता. एका वेळेला 1 चकती. 1 बाहेर पडली तर उपयोग नाही. 2 आहे. 2. चला तोपर्यंत 15 सेकंद झालेली आहेत. 10 चकत्या गोळा करायच्या आहेत. काही नको करू, हळू घे. हा बरोबर. 10 9 झालं 8 7 6 5 4 3. अभिनंदन. हे बक्षीस तुम्हाला. अभिनंदन. गाणं. कागदी कपमध्ये रंगीत चेंडू फुंकर मारून जमा करायचे. 10 संधीमध्ये 5 चेंडू. बघूया काय होणार. लवकर. 1 2 3. मावशी राहायला कुठे? गिरगाव. 4. 3च आहेत आता. 1 गुण पाहिजे. अभिनंदन. झी मराठीकडून नमस्कार. नमस्कार. किती वर्ष झाली लग्नाला? 1.5. एवढे आरोप कसे काय आले? आता काय माहिती खूप इमोशनल आहात, आहे. त्यामुळे पटकन डोळ्यात पाणी येतं. येत खरंय? हो. पटकन एखादा निर्णय घेत नाही. नाही, मला थोडा वेळ लागतो. आपण आळशी आहात. कोण? ऑफिसमधून येता, चप्पल काढता आणि डायरेक्ट स्वयंपाक करायला लागता. खरंय? मम्मी असं नाही, थोडीशी विश्रांती घेते मग जाते मी. असं डायरेक्ट नाही जात. चपात्या कडक बनवते, नवऱ्यावर वचक ठेवत नाही. बापरे. असं कसं ठेवणार माझं? बांधून ठेवायचं. हे मी वाचूच शकत नाही. तुम्ही वाचणार मोठ्याने? हो. कुस्की आहे. कुस्की आहे. लवेश. या आरोपांबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? काही आरोप मान्य आहेत, पण काही तर अजिबात नाही. कुस्की वगैरे अजिबात नाहीये. मी कुस्की वगैरे पण काय का, म्हणजे तुमचं काय म्हणणं आहे? हे मान्य आहे तुम्हाला? हो. म्हणजे ह्यानेच लिहिलेलं आहे ते. ह्यानेच लिहिलेलं आहे कुस्की. नाही लिहिलं. नाही, मला माहिती आहे. पण तुम्हाला का असं वाटतं ते? असंच म्हणजे माझ्याबरोबर पण करताना असं मला नको जाऊ बोलते, कुठे मित्रांबरोबर कुठे फिरायला. आता लग्न होतं, मला बोलते नको जाऊ, मला सोडून नाही जायचं. काय जाऊ द्या ना मित्रांबरोबर. गेला 10 दिवस, काय बिघडतंय? नको 10 दिवस. 10 नको, 8 दिवस. 1 दिवस ठीक आहे, एवढा दिवस नको. पण असं लांब नको. काय? लांब. परवानगी काढून दिला. 1 दिवसही पाठवू नका असं मला म्हणायचंय. खुश होऊ नका उगाच. क्षमा मागायची असेल तर कोणाची मागा? पप्पांची, मम्मीची आणि हिची. का? मी रागात खूप बोलतो पण कळत नाही. पण नंतर तेवढंच प्रेम पण तेवढंच होतं. पण ठीक आहे, त्याच्यामुळे सांभाळून घेतात. मन दुखावलं. हो खूप. तुम्ही आज क्षमा मागायची तर कोणाची? मी मम्मी पप्पांची, माझ्या सासू सासऱ्यांची, आजी आजोबांची. माझी त्याची नाही मागत. दहीहंडी एपिसोड. क्षमा मी का मागू? हाच मला बोलतो. हसत राहा, आनंदात राहा. दोघांनाही शुभेच्छा. Thank you. तुम्ही तुमचा राग कमी करा आणि या घरामध्ये आणखीन आनंद कसा वाढेल यासाठी प्रयत्न करा. खात्रीने सांगतो, हे बदल जर स्वतःमध्ये केले तर नक्की या कुटुंबात आहे त्यापेक्षा दुपटीने, 10 पटीने नाही, 100 पटीने आनंदाची वाढ झालेली असेल. या घराच्या सुखासाठी प्रार्थना करूया स्वामींच्या चरणी. आणि आता क्षण आलेला आहे सन्मानाचा. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. आणि वहिनींना तथास्तु पुणे यांच्याकडून मिळते आहे पैठणी. अभिनंदन.
आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्याच पुढच्या भागात. नमस्कार.